भरा हुआ ये क्षण है। यदि मेरे शब्दों में कोई त्रुटि रह जाए तो उसे परिवार का अपना छोटा सदस्य समझकर क्षमा करना। पहचान कभी मिटती नहीं, सच्चे कर्मों की खुशबू कभी बिखरती नहीं। आज सेवा से मिली है विदाई आपको, लेकिन दिलों से आपकी जगह कभी कम होती नहीं। आइए हम स्वागत एवं सम्मान के आगे चलते हैं। हम सब इस समारोह के सबसे भावनात्मक और गौरवपूर्ण क्षण की ओर बढ़ रहे हैं। एक मां के लिए इससे बड़ा गर्व का क्षण और क्या हो सकता है जब जोत्स्ना गहरवार एवं ठाकुर जी का इनका जीवन परिचय के बारे में मैं थोड़ा परिचय देना चाहूंगा। आज हम एक ऐसी कर्मयोगिनी, एक ऐसी प्रेरणादायी शख्सियत का सम्मान करने के लिए एकत्रित हुए हैं जिन्होंने अपने जीवन के 32 अमूल्य वर्ष समाज, महिलाओं और बच्चों के कल्याण के लिए समर्पित किए हैं। आदरणीय सौ जोत्स्ना गहरवार एवं ठाकुर जी का जन्म 15 जून 1968 को मुरुम में हुआ। वे परिवार की सामान्य आर्थिक परिस्थितियों के कारण उन्होंने बहुत कम उम्र से ही अपने माता पिता का हर कार्य में हाथ बटाना शुरू कर दिया। खेतों में काम हो या घर की जिम्मेदारियां, उन्होंने हर दायित्व को पूरा मन से निभाया। परिवार के प्रति उनका समर्पण, कर्तव्यनिष्ठा और मेहनत बचपन से ही उनके व्यक्तित्व की पहचान बन गई। उन्होंने अपनी 10वीं कक्षा की शिक्षा अपने पैतृक मुरुम। आज मला इतकं आनंदी वाटते, कधी विचारही केला नव्हते की माझं ह्या पद्धतीने माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या कुटुंबामध्ये माझं असं स्वागत होईल। 4 मार्च 1994 मी प्रथम नाथाची नगरी जी पैठण आहे तिथे मी रुजू झाले। सुरुवातीचं कॉलेज जीवन माझं संपलं। त्यापूर्वी जसं भैयानी सांगितलं की मुरुम गाव माझं होतं। आम्ही 7 बहीण भावंड होतो, मोठा परिवार होता। सगळ्यात माझं जे बालपण आहे, आज माझे तो वडील नाहीये, पण वडिलांची आठवण दररोज माझ्या मनामध्ये असते। कारण का त्या व्यक्तीने कधी शाळा किंवा इतकं काही शिक्षण घेतलेलं नव्हतं, पण तरी 7 बहीण भावंडांना शिकवणं त्यांच्या मोठे खूप चॅलेंज होतं। आणि माझ्या आई वडिलांनी, ज्याच्यामुळे मी आज इथं आहे, प्रथमदर्शनी माझ्या आईचे कोटी कोटी प्रणाम करते। कारण माझी आई जास्त शिकलेली नाही, माझे वडील जास्त शिकलेले नव्हते, पण जे काही संस्कार, जे पण चिकाटी, जे पण संयमता, जे प्रामाणिकपणा, ज्या काही गोष्टी आपण जे म्हणतो, जे आज मिळणं खूप अवघड झालेलं आहे। कारण का आजची दुनिया सगळी देखावाच्या मागे चाललेली आहे। बाडी नावाची जी मुलगी होती, कधी आज मी इतका विचार करते की कुणाची तरी पुण्यामुळे आज इतकं माझा मोठा सन्मान होतोय। ते कर्माचे फळ असतील किंवा माझ्या कुटुंबातले जे काही लोक आहेत, त्यामुळे मी आज इथं आहे। माझं श्रेय सगळं त्यांच्यासाठी आहे। आणि हा जो कार्यक्रम आहे, माझे काही ऑफिसमध्ये जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी खूप साधी राहणारी किंवा साधे करणारी, फक्त माझं काम, फोकस। बऱ्याच प्रकल्पामध्ये मी काम, जे पुढे मी आजपर्यंत घेऊन चालले। त्यानंतर 10वी झाल्यानंतर माझे मोठे बंधू बजरंग भैया इधर राजपाल भैया, आज मला हा कार्यक्रम ठेवण्याचा एक हेतू होता। इतक्या वर्षामध्ये माझ्या आई वडील, हे माझे मोठे भाऊ आहेत। हे मोठे भाऊ जेव्हा आम्ही गावाकडे होतो, खूप परिस्थिती वाईट होती, त्या भावाने इथं सगळ्यांना, आमच्या बहीण भावंडाला इथं आणलं आणि इथून खरी आमची जी सुरुवात झाली, सगळे भावाची, सगळ्या बहिणीला यांनी इथं आणलं। कष्टाने त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणजे त्यांनी अर्ज केला आणि माझी नोकरी लागली। त्यानंतर आमचे 3 जे भाऊ आहेत, आज इथे एक छोटा माझा गोपाल भैया म्हणून आहे, तर तो नाही आज इथे नाहीये, पण ह्या तिघांनी 10वी पर्यंत आई वडिलांनी मला पोहोचवलं। त्यानंतर ह्या 3 भावांनी, जसं म्हणतो आपण राम लक्ष्मण,
राम, लक्ष्मण आणि भरत या तिघांनी मला जे उभं केलं, तर त्यांची खूप खूप मी आभारी आहे. खूप खूप. कधीच मला या 7 जन्मी जरी जन्म घेतला तर मला असं कुठून भेटणार नाहीये. मी कोटी कोटी प्रणाम करते. आणि त्याच्यानंतर माझ्या ज्या 4 बहिणी आहेत, 4 बहिणी पण इथं आहेत. विनंती करते त्यांनी पण इथं स्टेजवर यावं, कारण का आमचं जे नातं होतं, हे जे कुटुंब होतं, त्या सगळ्या कुटुंबाचं प्रेरणेमुळे आणि कुटुंबाच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे, सगळ्याच्या हिच्यामुळे आज आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. आनंद. मैं ये ले रहा ना जो जो जिसको जिसको चारही बहिणी आम्ही इथं औरंगाबादला शिक्षणासाठी भैयानी घेऊन आले आणि त्यांच्यामुळे आज आमचं करिअर उभं झालं. त्यांच्यामुळे आज नाही तर गावामध्ये याच्यामध्ये शेतामध्ये काम करणारे आश्चर्य वाटतं की आम्ही चौघे आणि सगळे 3 भावंड माझी इथंच राहतात. सगळे चांगल्या पोस्टवर आहेत, चांगले मस्तीशी काम करतात. हे कुठल्या तरी तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वाद आहे, त्यांची पुण्य आहे. आणि या फॅमिलीमुळे कितीही मी त्यांचं हे केलं तरी माझ्यासाठी ते खूप कमी आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आणि आता जे भैयांनी सांगितलं की माझं जीवन 94 पासून कार्यालयामध्ये सुरू झालं. त्यानंतर माझं लग्न 97 वर्षी झालं. 1997 माझं लग्न झालं. आणि लग्नानंतर जे काही मला सासरकडून मिळालं, माझे पती ओंकार आणि माझे सासरे पप्पा, त्यानंतर हे माझे वडिलांसारखे सासरे नाही आहेत, हे माझे वडीलच आहेत. कारण का यांनी मला इतक्या वेळेस खूप प्रेरणा दिलेली आहे, खूप मला त्यांनी समजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे यांचे मी तेवढेच कोटी कोटी त्यांचे आभार मानते. तसंच माझे मिस्टर दीपक ठाकूर यांनी पण मला वेळोवेळी खूप सहकार्य केलं. त्याच्यामुळे त्याचाही खूप मार्गदर्शन आणि खूप मला त्याचाही वेळोवेळी कधीही माझ्या जसं मुलगा ओंकार आहे तशाच पद्धतीने प्रदीप हा तेवढाच मला मुलासारखा आहे. सगळ्यांचे मी मला इतकी धावून आले, त्याच्यामुळे मी आज बऱ्याचशा गोष्टी करू शकले, यश मिळू शकले. सगळ्यांना सहकार्य आणि सगळ्यांच्या मदतीने. तसेच माझे जे नातेवाईक आहेत, माझे इथं भाऊजी आहेत आणि सगळ्यात म्हणजे माझा जो दुसरा मुलगा जो आहे प्रदीप हा माझ्या भावाचा मुलगा आहे, पण तोही मला माझ्या ओंकारा एवढाच थोडाही आणायचा. मेरे मायके के गोष्ट को नेता मेरा स्वागत करने के गया तो धन्यवाद देती हूँ मैं सबको. ऐसे घर के परिस्थिति में उन्हें सब मिला, गुरुओं का भी साथ मिला, सबको आशीर्वाद देती हूँ. मेरे बेटे को सबका आशीर्वाद मिलेंगे. नमस्ते, मैं सांगली से हूँ, छोटी बहन अनुराधा सखी सिंह परदेसी. ये मेरी बहन है. ये आज सेवानिवृत्त होने के बावजूद मुझे खुशी भी है और गर्व भी है. क्यों? तो जब भी मैं आती हूँ इसका ऑफिस इसका जो फोन रहता था ना, तो मुझे लगता था मैं यहाँ क्यों आई हूँ. अभी ऐसा लग रहा है उसको कि मैं इतने दिन बैठ के घर पे क्या कर सकती हूँ. फिर अभी उसको ऐसा भी लगेगा कि मैं इतने दिन पीछे रहती थी, इनसे सबसे मुलाकात कम होती थी. अभी इतना टाइम ये लोग मेरे पास आएंगे और मैं इनसे ये साथ में रह के भी उसके ऑफिस की यादें उसके साथ में रहेंगे. और ये बचपन से मुझे बहुत प्यार करती है. बस और मैं ज्यादा बोल नहीं सकती, भावुक होकर मुझे रोना चाहिए. थैंक यू. गहरवार परिवारियों, ठाकुर परिवार सभी का मैं मन से स्वागत करती हूँ. मेरे 2 शब्दों को शुरुआत करती हूँ. मेरी शादी राजपाल सिंह जी से 98 में हुई. तब मेरी ननद, मुझे पता चली कि भाई ये मेरी ननद है और शी वॉज वेरी गुड
और उनको बहुत मतलब हमारे परिवार में सबसे ज्यादा लाइक किया गया कि मेरी माँ को तो तेरी ननद कितनी अच्छी है, तेरी ननद। उनके स्वभाव पर सभी लोग हमेशा खुश रहते थे और मेरे ससुराल में भी उनका अच्छा होल्ड है। उनकी जो मेहनत थी कि मैं सबको प्राउडली बताती थी कि मेरी एक्चुअली आई वॉज ऑल्सो वर्किंग इन LIC, लेकिन मैं वहां पर भी मेरे ननद की हमेशा तारीफ करती थी कि वो ICDS में है और वो CDPO है और वो समाज सेवा के लिए कुछ न कुछ करते हैं। अपना जो डिवोशन अपने देश के प्रति जो है तो वो अपने समाज के थ्रू ही जाता है। तो उनका जो कार्य था उसके लिए मुझे बहुत ज्यादा मतलब ऐसा कि मुझे ऐसा लगता था कि मैं ही उनके बहाने से अपने देश की सेवा कर रही हूँ, इतना मुझे प्राउड फील होता था। और अभी भी उनके मतलब उनका जो भी कार्य रहा, मैं हमेशा उनसे पूछती रहती हूँ कि ये अपन ऐसा कर सकते हैं क्या, समाज के लिए अपन क्या कर सकते हैं। कल परसों भी उनसे बात हुई मेरी, तो मैंने उनको यही कहा कि दीदी तुम टेंशन मत लो, मैंने जैसे VRS ले लिया, आप रिटायर हो रहे, हम दोनों मिलकर समाज के लिए कुछ ना कुछ जरूर करेंगे, छोटे बच्चों के लिए करेंगे, बड़े व्यक्तियों के लिए करेंगे। समाज में ऐसा बहुत बड़ा वर्ग है कि जिनको सहायता की आवश्यकता है। तो ऐसे मेरे प्रिय ननद मुझे बहुत अच्छे लगते, उनके कार्य मुझे बहुत अच्छे लगते और सच में मैं भाग्यशाली हूँ कि मुझे गहरवाल परिवार के जैसा प्यारा परिवार मिला है। और मैं उनको हमेशा के लिए स्वस्थ रहने के लिए बहुत बहुत शुभकामनाएं और बधाइयाँ देती हूँ। जिंदगी में आज इतनी खुशी हो रही है कि मैं बोल नहीं बता नहीं सकता। वजह यही है, समय जो चलता है पीछे देखा जाए तो काफी 32-33 साल का जो उन्होंने जॉब में भागदौड़ किया है, उस बारे में मैं ज्यादा बोल नहीं सकता। क्यों तो महिला होकर के हर गांव में जाना, हर जगह पहुंचना, समय की कोई मतलब अनलिमिटेड टाइम लेकर के जो समस्या है उस समय पहले हुआ करती थी, जब पहले रोड इतने ऐसे सही नहीं थे, जाने आने की व्यवस्था नहीं थी और समय इतना बेकार था कि उस समय काफी हर जगह लोगों में इतनी ऐसी जागरूकता नहीं थी कि पढ़ाई लिखाई या फिर कोई आ रहा है अधिकारी या फिर कोई अपने गांव में भलाई के लिए कोई पहुंच रहा है, कुछ अपने सबके लिए अच्छी सोच ला के अपने गांव का या अपने आंगनवाड़ी या जो भी, तो उस माहौल को अच्छा बनाने के लिए कि परिवार का नाम तो ऊंचा किया ही किया है, साथ ही संभाजीनगर में जो भी गांव तालुके या जिले में उनको जाना पड़े, हर जगह उनके नाम की बड़ी उन्होंने अपने काम के बारे में सबको अपना ऊंचा स्थान बना के परिवार का और अपने महिला का सशक्तिकरण का जो श्रेय है उन सबको आपने अच्छे से निभाया। कोई अधिकारी हो उनको साथ दे या फिर उनके आगे मदद के लिए कोई पहुंचे जाए, उनका प्रॉब्लम सॉल्व करने के लिए ऐसा कोई पहुंचता नहीं था। तो ऐसी सिचुएशन में उन्होंने हर गांव पैदल 2 व्हीलर पे या कभी धूप नहीं देखा, बारिश नहीं देखी, खुद को अपने आप को संभालते हुए मन में एक दृढ़ विश्वास लेकर के कि नहीं अपने को रास्ता पकड़ा है तो उस रास्ते को पूरा करना है। ऐसे सिचुएशन में वो चाहे वो मई का गर्मी का धूप का समय हो, जून जुलाई या महीने में जो सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे। निवृत्तीनंतरचं आयुष्य हे सुख समृद्धीचं गाव ही सर्वांकडून सौ जोशना गहरवार एवं ठाकूर यांना शुभेच्छा। ये ड्रेस ले जरा पहले।
देवताय